काँग्रेसनंतर विदर्भासाठी भाजपनेही जोरदार तयारी केली। मिशन 45 चा नारा देत शहांनी भाजप समर्थकांना विजयाचा विश्वास दिला। काय आहे विदर्भाची समीकरणं पाहूया। विदर्भात अमित शहांनी भाजपला मिशन 45 चे टार्गेट दिले। जी जागा विदर्भात भाजप गमावेल ती जागा काँग्रेसच्या खात्यात जाईल। त्यामुळे छोटं लक्ष न ठेवता 45 चा नारा अमित शहांनी दिलाय। विदर्भ के कार्यकर्ता ठान ले देवेंद्र जी, कम लक्ष्य मत रखिए। 42 तक पहुंचेंगे, ये करेंगे वो करेंगे, मैं कहकर जाता हूं 42 पर अगर अटक गए विजय सरघस मत निकालना। 45 सीट पूरी विदर्भ में प्राप्त कर आएंगे, क्योंकि विदर्भ में आप मानकर चलिए जो सीट भारतीय जनता पार्टी गवाएगी वो सीट कांग्रेस जीतेगी। विदर्भ भाजपाच्या हातून गेलेला आहे। मोदी शहा जोडीने कितीही प्रयत्न केले तरी विदर्भात काँग्रेसच 45 जागा जिंकेल। अमित शहाजी आणि मोदीजी जितक्या वेळा महाराष्ट्रात येतील, विदर्भात येतील, तितका अधिक नुकसान त्या ठिकाणी होणार आहे। नशीब की ते नागपुरात नाही आलेत म्हणून गडकरी जिंकू शकले। अमित शहाजी आल्यानंतर गडकरीजी गायब असतात। याचा अर्थ असा आहे की भाजपाचे पाय आता खोलात गेलेले आहेत। ते कितीही प्रयत्न केले तरी ते पुन्हा बाहेर काढू शकत नाही। भाजपासाठी 2014च्या विजयात विदर्भाचा मोठा वाटा होता। 62 पैकी 44 जागांवर भाजप जिंकली होती, तर काँग्रेस राष्ट्रवादी मिळून फक्त 11 जागी विजयी झाले होते। 2019ला मात्र भाजपला फटका बसून 44 वरून भाजप 29 वर आली, तर काँग्रेस राष्ट्रवादीचा आकडा 21 वर गेला। विभागनिहाय निकाल बघितल्यास विधानसभेच्या 70 इतक्या सर्वाधिक जागा पश्चिम महाराष्ट्रात आहेत। त्यानंतर विदर्भात 62, मराठवाड्यात 46, ठाणे कोकण मिळून 39, मुंबईत 36 आणि उत्तर महाराष्ट्रातून 35 आमदार निवडून येतात। मवियाला रोखायचं असेल तर अमित शहांनी महाराष्ट्र भाजपला एक मंत्र दिलाय। शहा म्हणाले की महाराष्ट्रात भाजपचं पूर्ण बहुमत आणायचं असेल तर विरोधकांची मूळ कमकुवत करा। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांना भाजपशी जोडा। बाहेरच्या लोकांना घेतल्यास आपलं स्थान कमी होईल असं होणार नाही। गेली 10-15 वर्ष भाजपशी जोडले गेलेल्या पदाधिकाऱ्यांना भाजपनं काही दिलं नाही। त्यांनी फिरावं जरूर, पण खलनायकाची भूमिका घेऊ नये एवढंच आहे। फोडाफोडीचं राजकारण राजकारणात असतंच, पण कार्यकर्ता फोडून चालत नाही। मतदार जिथपर्यंत फुटत नाही तेपर्यंत कार्यकर्त्याला फोडण्यातही काही अर्थ उरत नाही। माझं असं म्हणणं आहे का जनतेच्या मनावर राज्य करायचं असेल तर ते कार्यातून करता आलं पाहिजे, आणि ते जमत नाही म्हणून फोडावं लागतं। तर भाजपानं जे 10 जागा लढत नव्हती महाराष्ट्रात, त्याचा 160 जागेवर दावा करतोय। अमित भाईनी केंद्र राज्य सरकारनी या मागच्या सरकारच्या काळात जे जनतेकरता कामं केले आहेत, ती कामं आमची संघटना घरोघरी जाईल आणि विरोधकांनी जे जनतेच्या मनात जे कन्फ्यूज केला, जनतेला कन्फ्यूज करून आपल्याकडे नेलाय, त्या जनतेला पुन्हा भाजपकडे आणा, महायुतीकडे आणा, असा माननीय अमित भाईंनी सांगितलं। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।